अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 12 डिसेंबर मंगळवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे दर्श अमावस्या, या वर्षातील ही शेवटची अमावस्या। बघा, अमावस्येचा दिवस हा घरातील बाधा घालवण्यासाठी, तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य समाप्त करण्यासाठी, कुठल्याही प्रकारची नजर लागलेली असेल, कुणाचीही नजर लागलेली असेल, कुठली वाईट शक्ती घरात वावरत असेल तर त्या बाधेचा आणि त्या वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। खरं तर अमावस्येचे बरेचसे उपाय सेवा मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास तुमच्या मुलांसाठी एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, अमावस्येला प्रत्येक आईने उद्या मुलांसाठी हा एक उतारा करायचा आहे, किंवा या 5 वस्तू तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून फेकून द्यायच्या आहेत। ज्या वस्तू मुलांवरून उतरवल्याबरोबर मुलांमध्ये असलेली बाधा क्षणात नष्ट होईल। मुलांना कुणाचीही नजर लागलेली असेल तर ती नजर निघून जाईल। कुठलीही वाईट शक्ती मुलांना त्रास देत असेल तर त्या वाईट शक्तीचा अंत होईल। मुलं सतत चिडचिड करत असतील, खूप जास्त राग करत असेल तर मुलांमध्ये सुधारणा होईल किंवा मुलांमध्ये बदल व्हायला सुरुवात होईल। बघा, मागच्याच महिन्यातील जी अमावस्या होती तेव्हा एका ताईंनी मला फोन केला होता आणि त्या ताईंना मी हा एक उतारा सांगितला होता। या ताईंचा मला अगदी 4च दिवसात फोन आला होता की ताई, तुम्ही सांगितलेला तो उतारा मी त्या दिवशी केला आणि मुलामध्ये खूप फरक झालेला आहे। म्हणजे वाटलंही नव्हतं की 4 दिवसात इतका मला रिझल्ट मिळेल, पण जो चिडचिड करणारा मुलगा होता तो शांत झालेला आहे। अभ्यासात अजिबात लक्ष न देणारा मुलगा 4च दिवसात अभ्यास करायला लागलेला आहे। प्रत्येक गोष्टीचा त्याला राग यायचा, पण त्याचा राग आता शांत झालेला आहे। बघा, हा जो उपाय आहे तो 100% अनुभव सिद्ध आहे। बऱ्याच ताईंना मी हा उपाय सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी आज माझ्या सगळ्याच ताईंसोबत शेअर करत आहे, ज्यांचीही मुलं खूप जास्त मस्ती करतात, सतत कलह करतात, राग करतात, अभ्यासात लक्ष नाही, कुठल्याच गोष्टीत लक्ष नाही, किंवा मग सतत कुठल्या तरी गोष्टीचं व्यसन आहे, सतत मोबाईल घेऊन बसतात। अशा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करा। आता उपाय काय आहे ते करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला अमावस्येच्या रात्री हा उपाय करायचा आहे। शक्यतो उतारे जे असतात ते रात्रीच केले जातात, कारण रात्रीचे उपाय, रात्रीचे उतारे जे असतात ते जास्त प्रभावी असतात। ठीक आहे, संध्याकाळी प्रदोष समय 6 असतो, तर म्हणजे 6 ते 6:30चा जो प्रदोष समय असतो, तर त्यानंतर रात्री 11 ते 10च्या आतमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी मुलांना एका विशिष्ट ठिकाणी तुम्हाला बसायला लावायचं आहे। बसण्या अगोदर त्यांचे पाय हात स्वच्छ असावेत। हातपाय धुवायला सांगा किंवा आंघोळ करायला सांगा, त्यानंतर एखाद्या पाटावरती किंवा सोप्यावरती वगैरे बसायला लावा। ठीक आहे, यानंतर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत। आता या वस्तू काय आहेत त्या व्यवस्थित ऐका। तुम्हाला शिजवलेला शिळा भात घ्यायचा आहे। शिळा म्हणजे आदल्या दिवशीचा असेल तरी चालेल, किंवा आता सकाळी दुपारी केलेला असेल तो तुम्ही संध्याकाळी भात घेतला तरीही चालेल। ठीक आहे, शिजवलेला जो आपला भात असतो तो भात थोडासा तुम्हाला अगदी एवढा भात घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये। त्यासोबत तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे, थोडेसे काळे तीळ। त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं दही स्प्रेड करायचं आहे। यावरती 2 लवंगा आणि 5 काळी मिरी घ्यायची आहे। ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला थोड्या एकत्र मिक्स करायच्या आहेत। त्यानंतर 2ही हातांच्या मुठीमध्ये किंवा 2ही हातांच्या 5 बोटांमध्ये या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। त्यानंतर मुलांना समोर बसून तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे गोल राऊंडने तुम्हाला मुलांवरून हा उतारा 7 वेळा करायचा आहे। करत असताना मुलांवरील इडापिडा नष्ट होण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनापासून म्हणायचं आहे, म्हणजे माझ्या मुलांवरून इडापिडा नष्ट होऊ दे, मुलांमधील बाधा संपूर्ण जाऊ दे, मुलांची प्रगती होऊ दे, मुलांना प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होऊ दे, असं तुम्हाला मनापासून म्हणायचं आहे। 7 वेळा हे उतरवून झालं की त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे, किंवा मग घराची जी विंडो असेल तर त्या विंडो मध्ये उभं राहायचं आहे आणि खाली तुम्हाला हा जो भात आहे तो फेकून द्यायचा आहे। पण फेकताना लक्षात घ्या की पशु पक्षी खातील अशा ठिकाणी फेकायचं आहे। आता समजा रात्री तुम्ही हा उतारा केला तर रात्री पशु पक्षी खाण्यासाठी नसतील, किंवा पक्षी कुठून येणार एवढ्या रात्री, मग काय करा, तर तुम्हाला एक
छोटासा एक कागद घ्यायचा आहे, आपला कागद असतो तो, किंवा प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि त्या प्लास्टिकच्या पिशवीत किंवा कागदामध्ये, त्या कागदाच्या तुकड्यामध्ये तुम्हाला हा जो भात, जो उतारा तुम्ही केलेला आहे तो सगळा टाकून द्यायचा आहे. हात स्वच्छ धुवायचे आणि याची पुडी करायची. पिशवीत टाकला तरी ते टाकून द्या, हात स्वच्छ धुवा मस्तपैकी. त्यानंतर ही जी पुडी आहे, ही पुडी तुम्हाला घराच्या बाहेरच, घराच्या आत ठेवायची नाही, कारण मुलांवरून सगळी दृष्ट नजर, बाधा, दोष सगळं काही तुम्ही घराच्या बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे ही जी पुडी किंवा हे जे आहे हे तुम्हाला घराच्या बाहेर जिथे चपली स्टँड असेल तिथे ठेवून द्या, किंवा मग घराच्या बाहेर कुठे कचरा कुंडी असेल तिथे ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, ही पुडी किंवा हे जे कागदात तुम्ही ठेवलं होतं सगळं भात दही याच्यावर टाकलेलं, त्याच्यानंतर तीळ वगैरे जे सगळं काही होतं ते तुम्हाला कुठल्याही पक्ष्यांच्या समोर टाकायचं आहे. म्हणजे यातील एक तरी दाणा पक्ष्यांनी खाल्ला पाहिजे अशा पद्धतीने टाकायचं आहे. आता सांगाल ताई पक्षी कुठून आणू? तर बघा, गावाकडे राहतात त्यांच्या आजूबाजूला कोंबडे असतील, कबूतर असतात, बरेचसे पक्षी असतात. जर शहरात राहत असतील तर तुमच्याही गच्चीवरती, टेरेसवरती एखादा पक्षी येत असेल, किंवा चिमणी, कावळा जिथे येऊ शकेल अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. आणि हे पक्ष्यांच्या पोटात जाईपर्यंत तुम्हाला अगदी 5 मिनिटं तिथेच थांबायचं आहे. कुठल्याही एका पक्ष्याच्या तोंडात जेव्हा ही जाईल किंवा पक्षी जेव्हा ही यातला एक जरी दाणा खाईल तर लक्षात घ्या, त्या क्षणात तुमच्या मुलांची बाधा संपून जाईल. तुमच्या मुलांना लागलेली नजर जी आहे ती हटून जाईल. कुठलीही वाईट शक्ती त्यांना त्रास देत असेल तर त्या क्षणात ती नष्ट होऊन जाईल. ठीक आहे. यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही ही पुडी करून घराच्या बाहेर ठेवाल तेव्हा घरात येत असताना हात आणि पाय स्वच्छ असले पाहिजेत. हातपाय स्वच्छ धुवून मग घरात यायचं आहे आणि त्यानंतर मग तुमची जी काही कामं असतील ती तुम्ही करू शकता. झोपायचं असेल तर तुम्ही झोपू शकतात. अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. खास करून प्रत्येक महिलेला सांगेल ज्यांची मुलं खूप त्रास देतात, कारण खूप अशा कमेंट्स आहेत, ताई मुलांसाठी काहीतरी सांग. अगदी 2 मिनिटाचा हा उपाय आहे. मुलांच्या आयुष्यात भरपूर बदल घडवणारा हा उपाय आहे. तर प्रत्येक आईने उद्या हा उपाय आवर्जून करा. आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा, मासिक धर्म किंवा सुतक काळ असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. कुठल्याही प्रकारचे नियम नाही, काहीच नाही. फक्त मनापासून श्रद्धेने, विश्वासाने, पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जेवढी पॉझिटिव्हिटी आपली जास्त असते, जेवढा विश्वास जास्त असतो, तितका तो उपाय जो आहे तो आपल्यावरती लवकर काम करतो. त्याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला लवकर मिळायला लागतो. त्यामुळे कुठलीही सेवा किंवा उपाय करत असताना पॉझिटिव्ह राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे.